मुंबई या मंगळवेढा मित्र परिवाराचे अध्यक्ष सर्जेराव सावंत साहेब यांनाही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं। श्री संत दामाजी प्रतिष्ठान सोलापूर मंगळवेढा मित्र परिवार सोलापूर संचलित या ठिकाणी भव्य नागरी सत्कार सोहळा आणि फॅमिली गेट टुगेदर संपन्न होत आहे। श्री संत दामाजी प्रतिष्ठान सोलापूर याच्या वतीने यापूर्वी भव्य दिव्य असे घेतलेले कार्यक्रम या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो। इयत्ता 10वी 12वी प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा, तसेच घटस्थापनेवेळी देवी भक्तांना फराळ वाटप, सालाबाद प्रमाणे दर वर्षी गेट टुगेदर फॅमिलीसह या ठिकाणी केलं जातं। तसेच जेव्हा जेव्हा पंचवार्षिक निवडणुका होतील त्यावेळेला नूतन आमदारांचा सत्कार समारंभ आपण घेत असतो। तसेच यापूर्वी श्री संत दामाजी कारखान्याच्या सर्व संचालकांचा सत्कार देखील या श्री संत दामाजी प्रतिष्ठानच्या वतीनं आपण घेतोय। तसेच मंगळवेढ्यातील सर्व बँका व पतसंस्थेचे चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांचाही सत्कार सोहळा आपण संपन्न केलेला होता। आपल्या सर्वांच्या साक्षीनं हे कार्यक्रम संपन्न झालेले आहेत आणि आता थोड्याच वेळात त्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। या कार्यक्रमाचं प्रथम प्रतिमा पूजनेने सुरुवात होईल। श्री संत दामाजी प्रतिष्ठान सोलापूर यांच्या या भव्य नागरी सत्कार सोहळा कार्यक्रमाला सुरुवात होतोय। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की श्री संत दामाजी यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करावं। श्री संत दामाजी मंगळवेढा स्थित मामलेदार म्हणून त्यांनी त्याला खुलं केलं आणि असं महान कार्य करणारे आपल्या मंगळवेढ्यातील संत श्री संत दामाजी यांच्या प्रतिमेचं पूजन सत्कार मूर्ती समाधानदादा आवताडे यांच्या आणि संचालकांच्या उपस्थित संपन्न झालेला आहे। यानंतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक श्री संत दामाजी प्रतिष्ठान सोलापूर या प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संस्थापक, मंगळवेढा मित्र परिवार सोलापूरचे संस्थापक आणि अध्यक्ष आदरणीय राजेंद्र हजारे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। जनकल्याण पतसंस्थेद्वारे गोरगरिबांना मदत करणारी ही पतसंस्थेचे सर्वेसर्वा राजेंद्रजी हजारे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। दामाजी प्रतिष्ठानच्या वतीनं आज आपल्या मंगळवेढा पंढरपूर तालुक्याचे आत्ता होणारे भाग्यविधाते आपले सर्वांचे आदरस्थान आदरणीय समाधान दादा यांचा सत्कार आज आपण मित्रमंडळातर्फे संपन्न करणार आहे। सदर कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्जेराव सावंत ज्यांनी मुंबईमध्ये मंगळवेढा मित्रमंडळ स्थापन केलं, तसेच उपस्थित असणारे शिवाजी पवार व सर्व प्रतिष्ठानचे संचालक, सर्व मंगळवेढावासीय यांना मी असं विनंती करतो की आपण प्रत्येक वेळेला उत्साहात कार्यक्रम घेतो पण सगळ्यांची उपस्थिती तेवढी मनासारखी नसती। त्यामुळं आपला सहभाग पण सगळ्यात महत्त्वाचा असतोय। प्रत्येकाने आपण करायचं पुढं आम्ही सगळेजण करत असतो, पण त्या कार्यक्रमाला कुठेतरी एक कौटुंबिक वातावरण तयार करायच्या दृष्टीने आम्ही नेहमी प्रयत्न करतो, पण आपल्या सगळ्याकडून एवढा प्रतिसाद नाही।
हा घरगुती कार्यक्रम आहे. आमदार साहेब आपल्या सगळ्या मंगळवाल्यांचे फॅमिली मेंबर आहेत, पण त्या कार्यक्रमाला सुद्धा उपस्थित राहताना पण एवढी कंजूसी होते. आताच मी दादांना म्हटले की बाबा आम्ही प्रयत्न करतोय पण सहभाग हा खूप कमी होतोय. तर ठीक आहे, प्रयत्न तर करत राहावं लागणार आहे. प्रत्येक जणांचा सहभाग कसा होतोय यानंतर आपण आपलं कार्य करत राहू. या दृष्टीने मी दादा आलेत, दादांचा आपण सगळ्यांच्या वतीने मी दादांचे आभार मानतो. एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये येऊन सुद्धा त्यांनी आलेले आहेत. पण आपले मंगळवासी सोलापुरात असून सुद्धा उपस्थित राहण्याची एवढी कंजूसीपणा केला आहे की सगळ्यांनाच ते कुठं तर खटकत आहे. पण असं होऊ नये त्या दृष्टीने मी माझे आभार प्रस्तावित करतो. यानंतर दामाजी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष आदरणीय नारायण नागणे सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आपल्या मंगळवेढचे लाडके आमदार, पाणीदार आमदार समाधानजी अवताडे साहेब, आमच्या संस्थेचे अध्यक्ष राजन हजारे, उपाध्यक्ष तानाजी जाधव, बॉम्बेचे सर्जेराव जाधव, शिवाजीराव पवार व इतर व्यासपीठ यांच्या उपस्थितीमध्ये जो आज कार्यक्रम झालेला आहे, तर त्या संदर्भात आपले राजेंद्र हजारेने थोडीफार कल्पना दिली तुम्हाला. आता तसं तर आपलं गेल्या वर्षी रजिस्ट्रेशन झालेलं आहे. बाळ लहान आहे, आम्ही प्रयत्न करतोय, गुटी पाजतोय, पण ते गुटी किती पाजायची काय करायची आता हे तुमच्या हातातच आहे. आम्ही काय करणार, प्रयत्न करणार, भरपूर प्रयत्न करतोय. पण मला एवढं वाटतं की आपल्या मंगळवेढा एवढी लोकसंख्या सोलापुरात कुणाच्याही तालुक्यातली नाही, ही 100% मी गॅरंटी देतो. सभासद साहेब हजारे पुढे आहेत, जवळजवळ 250 पोलीस आहेत, हजारे पुढे आहेत आणि 250 पोलीस आपल्या संघटनेत आहेत सध्या. मग डेप्युटी कलेक्टर पासून जिल्हा परिषद सगळ्या डिपार्टमेंटची लोक आहेत, न्यायालय वगैरे, परंतु उपस्थिती का होत नाही हेच आम्हाला कळत नाही. तरी बी असू द्या, ह्याच्या अगोदर झालेले कार्यक्रम चांगलेच झाले होते. परवा तुम्ही त्यावेळेला आला नाही, तुम्ही कर्नाटकात होता, त्यावेळेचा मात्र कार्यक्रम भव्य झाला होता. त्यावेळेला संजय दादा आले होते. ठीक आहे, आता आपली जी मूळ हेतू काय की बाबा पहिल्यांदा मंगळवेढ्याच्या लोकांशी ओळख व्हावी, एकमेकाचे हे सगळे लोक शिपायापासून डेप्युटी कलेक्टरपर्यंत सगळे सभासद आहेत आपले. तर प्रत्येक कामात गेलं तर की आपल्या ऑफिसमधला मंगळवेढचा माणूस 100% तुम्हाला सापडतो, फक्त ओळख नसते. त्यासाठी हा प्रयत्न करतोय आम्ही. आणि हे 1001% तुम्ही ग्रुपवर टाका की माझा पासपोर्ट काढायचा आहे, त्यावेळेला तिथं आपला माणूस असतो, न्यायालयात गेला असतो, पोलीस स्टेशनमध्ये जावा असतो. 250 ते 300 पोलीस आहेत आपले, ते PSI आहेत आपले लोक. तर मदत होते 100% सांगतो. प्रत्येक कामं काय पैशातनं होत नाहीत. आता आमदार देखत बोलणं चुकीचं आहे माझं, परंतु काय कामं निश्चितच नुसत्या ओळखीवर होते हे तितकंच खरं आहे. मी 38 वर्ष नगरपालिकेत काम केलं. आता लोक मला भेटल्यावर सांगते साहेब असं झालंच, आम्ही तर कुणा लक्षात ठेवायचं. तर हा उद्देश एक होता पहिला. त्याच्यानंतर बाबा आता विलासराव देशमुख सारख्या सामान्य माणसानं, त्यावेळेला विलासराव सामान्य माणूस होते, तर त्यांनी पुण्यात अशी संघटना स्थापन करून आज कॉलेज हॉस्टेल चालवते. बारामती करायचं द्या सोडून, त्यांनी फार मोठे पहिल्यापासून आहेत. आमची बी इच्छा आहे की आपण का करू नये, म्हणून आम्ही म्हणतो एक 5-10 एकर जमीन विकत घ्यायची, असं प्रस्ताव प्रत्येक वेळा मांडलेला आहे. परंतु सहकार्य पाहिजे तसं मिळत नाही. त्यानंतर आता यंदा आमचा असा उशीर आहे की नर्सरी काढायची, लहान मुलाला तूर्त जागा भाड्याने घेऊन, त्याच्यानंतर हॉस्टेल काढायचं, काय दामाजी काय असेल ते असेल आपले नगरी करायची, शाळा काढायची, हॉस्टेल काढायचं, असं भरपूर प्लॅनिंग आहे. परंतु आता शेवटी आम्ही तर काय करणार, लोकांचा सहभाग असेल, आम्ही आमच्या परीने 100% प्रयत्न करतोय. आणि जरी तुमचा सहभाग नाही मिळवला तरी आम्ही 15 ते 20 लोक मिळून करणार म्हणजे करणार ही ग्वाही देतो. आणि मी माझं भाषण संपवतो. नारायणजी नागणे
यानंतर फॅबटेक शुगरचे माजी चेअरमन सुरोजी काजी यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं. सर्वांनी उत्सुकतेने वाट पाहतोय असे भव्य नागरी सत्कार सोहळा या ठिकाणी सत्कार सोहळ्यापूर्वी मंगळवेढा मित्रपरिवार मुंबई या मित्रपरिवाराचे अध्यक्ष सर्जेराव सावंत साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजचे सत्कार मूर्ती आणि सर्वांचे लाडके आमदार समाधानदादा अवताडे, सोलापूर मित्रमंडळाचे अध्यक्ष आणि सोलापूरचे एक मोठे उद्योगपती राजेंद्र हजारे, आमचे मित्र डॉक्टर शिवाजीराव पवार, आमचे संपादक दिगंबर बगरे साहेब, इतर मान्यवर नारायण नागणे आणि सर्व प्रतिष्ठित बंधू भगिनींनो, आज मला खूप आनंद झाला की माझ्या जिल्ह्याच्या एका मंडळात मी आलो आणि एक असं झालं की आमचे हजारे साहेबाकडे मी गेलो होतो. त्यांनी सांगितलं की तुम्ही आज थांबा, आज असाच आमचा कार्यक्रम आहे. मला तिथं आज जेवण होतं बरं, गावात बोकडाचं जेवण होतं आज म्हणजे त्याला ते मी सोडलं. मी म्हणलं जेवण कधी मी खाऊ शकतो, पण आमच्या असल्या ते बोलले पाणीदार आमदार, असे आमदाराचा सन्मान तुम्ही करताय, तर म्हणलं आपण जाणार नाही, भले थंड वाजू काय हो, आपण थांबणार. आणि खरोखरच मित्रांनो, आपल्याला एक असा आमदार भेटलेला आहे, कधी याद करा, कुणी बोला, कधी त्यांना सांगा, कधी फोन करा, तुमच्या एखाद्या लहान मुलांना जर त्यांना बोललं तरी ते बोलणारा आमदार आहे. कारण आपण इतके वर्ष आपल्या तालुक्यात बघितलं, किती तर आमदार होऊन गेले, कुणी किती अशी बोलले. फक्त मला वाटतं विमलता बोराडेशी आम्ही जरा ओळख होते आमची, ते पवार साहेबांमुळं. तर असा एक आमदार आपल्याला भेटला आहे, ते तुम्ही त्यांच्याकडून खूप फायदे करून घ्या. आपल्या घरातला आमदार आहे. प्रत्येक माणसाला वाटतं की समाधान अवताडे म्हणजे माझा घरचा आमदार आहे. खेडेगावच्या मी एका खेडेगावातलाच आहे, चित्तेगाव माझं. तिथं ते बायका म्हणतात की तात्या खूप चांगलं झालं की आपला समाधानाचा आमदार झाला. ही जी भावना आहे ही मिळवायला खूप आपल्याला हे लागतं नशीब. मित्रांनो, मंडळाबद्दल मी सांगतो, मुंबईत पण सोलापूरसारखे असे मुंबईत मला वाटतं 20 सोलापूर घातले तर मुंबई होते. असे लोकांना आम्ही तिथं युनिटी करायचं ठरवलं की असं समाधान दादरेच आम्हाला सुरुवात करून दिली की तुम्ही एक तिथं एक मंडळ काढा, सगळे आपले लोक जवळ घ्या. आणि आम्ही एक आठवड्यात आम्ही लोक सगळे दहिसरपासून पार भेटीपर्यंत, इकडे पनवेलपासून पार तिकडं पालघरपर्यंत सगळ्याला आम्ही हे करून आम्ही एकत्र केलो. त्रास होतोय बरोबर आहे, गर्दी पाहिजे, गर्दीची गरज नाही आपल्याला, दर्दी लोक पाहिजे, आपल्याला चांगली लोक पाहिजे. आणि आपल्या मंडळात कसं आहे की आमच्याकडं एकाबरोबर 100 लोक असतात. मित्रांनो, युनिटी एक महत्त्वाची आहे, युनिटी पाहिजे. राजेंद्र हजारे खूप प्रयत्न करतात, त्यांना तुम्ही सपोर्ट करा. आणि राजेंद्र हजारेच्या थ्रू, राजेंद्रला मी मुंबईत पण माझ्या एका मिटिंगमध्ये आले होते, ते त्यांचा साधारण हजारे भाव आहे, तो पण आमच्या मंडळात आहे, खूप आम्हाला मदत करतो. तर सगळ्याने हेवे देवे किंवा मी तू मोठा मी मोठा माझा सन्मान नाही झाला असंही सोडून एकत्र या, आपल्या गावचा आपल्या तालुक्याचा आपण आपल्या आमदाराच्या मागं उभा राहायचं ठामपणे. तुम्हाला कधीही काय लागलं तर आपल्या राजेंद्र थ्रू तुम्ही आमदार साहेबाकडे जावा, किंवा सरोज गाजीसारखे लोक आहेत, किंवा कधीही सांगा की ते तुमच्या सेवेला तयार आहेत. तर मी जास्त न बोलता त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. आणि मी एक विनंती करतो की अध्यक्ष राजेंद्र साहेबाचा एक सत्कार मी माझ्या हस्ते करतो, एक माझ्यातर्फे पर्सनली, तर परवानगी द्यावी आपण. थँक्यू. धन्यवाद सर्जेराव सावंत साहेब. आपल्या मनोगतातून एक वाक्य मात्र खूप छान म्हणलात, लोकांची फक्त गर्दी नको आहे, दर्दी लोकांची गर्दी हवी. आणि इथं जे कार्यक्रमाला उपस्थित आहेत सर्व दर्दी या ठिकाणी लोक उपस्थित आहेत. मंगळवेढा मित्र परिवार, सर्जेराव सावंत यांच्या हस्ते नूतन आमदार समाधान अवताडे यांचा सत्कार सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. आता श्री संत दामाजी प्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीनं भव्य असा नागरी सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. प्रतिष्ठानचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक यांच्या हस्ते
या ठिकाणी नूतन आमदार मान्य श्री समाधान दादा महादेव अवताडे श्री संत दामाजी प्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीनं भव्य दिव्य नागरी सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय। पंढरपुरी शॉल, गुलाब पुष्प, फेटा आणि जोरात टाळ्यांच्या गजरामध्ये आपण नूतन आमदार मान्य श्री समाधान अवताडे यांचा नागरी सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। यानंतर सूर संगम ऑर्केस्ट्राचे संस्थापक, दैनिक दामाजी न्यूजचे संपादक आदरणीय दिगंबर भगरे यांच्या हस्ते आमदारांचा सत्कार होतोय। श्री संत दामाजी प्रतिष्ठान सोलापूरचे अध्यक्ष मान्य श्री राजेंद्रजी हजारे साहेब यांचाही या ठिकाणी सत्कार सन्मान या ठिकाणी होतो। मंगळवेढा मित्र परिवार मुंबईचे अध्यक्ष सर्जेराव सावंत साहेब यांचाही या ठिकाणी सत्कार आदरणीय दिगंबर भगरे करत आहेत। डॉक्टर भारत गरंडे यांच्या हस्ते नूतन या ठिकाणी संपन्न होतोय। आपल्या श्री संत दामाजी प्रतिष्ठान सोलापूरचे संचालक श्रीयुत मधुकर गवळी यांच्या धर्मपत्नी सौ रुक्मिणी लामतुरे गवळी मॅडम यांना आंबेडकर ग्लोबल फाउंडेशन न्यू दिल्ली यांच्या वतीनं नॅशनल वुमन्स एक्सलन्स अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं। या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आदरणीय समाधान दादा अवताडे यांना मी विनंती करतो की त्यांचा यथोचित सत्कार सन्मान या ठिकाणी करावं। हा सत्कार श्री संत दामाजी प्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीने संपन्न होत आहे। नॅशनल वुमन्स एक्सलन्स अवॉर्ड तसेच मंगळवेढा मित्र परिवार मुंबईचे अध्यक्ष
आदरणीय सर्जेराव सावंत साहेब यांचा सत्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्रजी हजारे साहेब यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले मंगळवेढ्याचे नामवंत कॉन्ट्रॅक्टर डॉक्टर शिवाजीराव पवार यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. अध्यक्ष राजेंद्र हजारे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी सत्कार करावा. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ पुणे शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक आपल्या मंगळवेढा परिवारातील श्री धर्याप्पा बाबूराव भांजे यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे आणि त्यामुळे यथोचित सत्कार श्री संत दामाजी प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतोय. सुयश प्रकाश जाधव यांनी गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. तसेच कुमारी सुप्रिया प्रकाश जाधव हिने देखील गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. शैक्षणिक पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ व्हिडिओ निर्मितीमध्ये जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक आणि निर्भय प्रतिष्ठान ट्रस्ट मुंबई यांच्या वतीनं आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. तर मान्यवरांना मी विनंती करतो की या ठिकाणी यथोचित सन्मान संपन्न होईल. शिवानंद कुरमुत्ते सर राहणार हुंजंती यांच्या हस्ते आमदार समाधान दादा अवताडे यांचा सत्कार संपन्न होतोय. लारका प्रमोद साठे यांच्या वतीनेही देखील नूतन आमदार समाधानजी अवताडे यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतर भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे सत्कार मूर्ती माननीय आमदार परिवारातर्फे श्री संत दामाजी प्रतिष्ठान सोलापूरचे सचिव तानाजी तानगावडे यांच्या वतीनं या ठिकाणी सत्कार होतोय. आदरणीय लक्ष्मण गवळी यांच्या हस्ते देखील
व्यासपीठावर आत्ताच उच्चारलं होतं पाणीदार आमदार समाधानदादा अवताडे यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. दर्याप्पा भांजे यांच्या हस्ते नूतन आमदार यांचा सत्कार संपन्न होतोय. वेळ खूप झालेला आहे. आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत. प्रकाश जाधव यांच्या शुभ हस्ते सत्कार होतोय. जाधव परिवारातर्फे आमदार समाधानदादा अवताडे यांचा सत्कार होतोय. सत्कार मूर्ती आमदार समाधानदादा महादेव अवताडे यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. त्यांच्या वतीने आज या ठिकाणी माझा सत्कार हा ठेवला होता. आज त्या सत्काराच्या कार्यक्रमाला उपस्थित व्यासपीठावरचे मान्यवर, आपल्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्रजी हजारे, उपाध्यक्ष आमचे तानाजीराव जाधव, आमचे मार्गदर्शक कोषाध्यक्ष सचिव कार्याध्यक्ष नारायणजी नागणे, तसेच या निमित्तानं सचिव आमचे मित्र तानाजीराव तानगावडे, उपस्थित मुंबई मंगळवेढा मित्रमंडळाचे अध्यक्ष आमचे सर्जेराव तात्या सावंत, आमचे मार्गदर्शक शिवाजीरावप्पा पवार, दामाजी न्यूजचे परिवाराचे प्रमुख आमचे मित्र दिगंबरजी भाकरे, आमचे मधुकरजी गवळी, सरोजभाई काजी, आमचे विश्वनाथजी शिंदे, तसेच मेटकरी साहेब, उपस्थित सर्व आमचे जुने सहकारी, या प्रतिष्ठानच्या आणि मंगळवेढा मित्र परिवाराचे सर्व सदस्य, उपस्थित सर्व या ठिकाणी बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आज खऱ्या अर्थाने आपण बघत असताना खरं म्हणजे महेशराव सुद्धा एक चांगलं सूत्रसंचालन करतात हे आज बी मला कळालं. कुठे गेले महेशराव? आहेत का? एक चांगल्या पद्धतीचं सूत्रसंचालन म्हणजे आपल्यातल्या कला गुणदर्शन हे आपल्याला गॅदरिंग होतं शाळा कॉलेजमध्ये असताना, आणि नेमकं आम्ही त्याच्याकडं डगे सर त्याला दुर्लक्ष करायचं, आणि तुम्ही जरा लक्ष देत होता म्हणून आता तुम्ही आमचं एंटरटेनमेंट करताय. बरोबर आहे का सारंगराव? तर त्या वयामध्ये जी आपल्याला म्हणजे विविध कला गुणदर्शन म्हणजे आपल्यातलं गुणदर्शन, गुण जे आहेत आत दाबून ठेवलेली ही गुण काढण्याची एक कला असते आणि ते काढायला पाहिजेत. आणि अशा परिस्थितीमध्ये असं व्यासपीठ जर मिळालं, खऱ्या अर्थाने आज उपस्थितीची आपल्या अध्यक्षांनी व्यथा मांडली, परंतु हे व्यासपीठ ज्या वेळेला मिळत असतं त्या वेळेला त्याची संधी घालवली नाही पाहिजे. आयुष्य माणसाचं एकमेकाच्या, कारण आपण बघतोय की या स्पर्धेच्या युगामध्ये, धावपळीच्या युगामध्ये माणूस माणसाला हरवत चाललाय. परंतु आम्ही बघतोय आताच या ठिकाणी आता प्रकाश आणि आनंद
तर आता तानाजी आम्ही एका गल्लीत एका देवळात खेळलेलं, एका रस्त्यावर खेळलेलं, पण ते प्रकाशला ओळखलं नाही. प्रकाशचं नाव सांगितल्यावर लक्षात आलं. परंतु आता आनंद किती वर्षापासून गली सोडून गेलेली ती, घर सोडून तिथनं गेलेली ती, इकडं आलेत. पण इकडं आल्यानंतर तिथली मातीची नाळ त्यांनी तोडली नाही. कुठलाही कार्यक्रम असेल सगळ्यात अगोदर तिथं, म्हणजे आपल्याला तानाजी तिथं कार्यक्रमाची तेवढी चावल नसती, परंतु इथनं येऊन तिथं एक दिवस अगोदर त्याची उपस्थिती लावण्याचं काम या ठिकाणी आपण करतो. याचा अर्थ आपल्या मातीची नाळ आपण तोडलेली नाही. परंतु या धावपळीच्या युगामध्ये माणूस माणसाला हरवत चाललाय आणि माणूस एकमेकाला गुंफत गेलं पाहिजे. माणूस एकमेकाला ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी आपल्याला आता या सोलापूर म्हणजे असून काय तेवढं फॉरवर्ड झालं नाही, परंतु सोसायटीमध्ये थोडंसं होऊ लागलं. कारण आपल्याला सुद्धा मित्रनगर वगैरे त्या भागात शेजारी कोण राहतंय काय राहतंय लवकर कळत नाही. अशी परिस्थिती शहरासारखी व्हायला लागली. परंतु ती परिस्थिती होऊ नये. कारण शहरामध्ये मी बघितलं की मी पुण्यामध्ये एक ठिकाणी राहत होतो, त्याच्या मी 10व्या मजल्यावर राहतोय आणि मला वाटतं 6व्या का 7व्या मजल्यावरचं एक जण तिथं त्या ठिकाणी निधन झालं. निधन झाल्यानंतर हे आम्हाला तर काहीच माहीत नाही. मी महिना 2 महिन्यानं कळालं की त्यांचं निधन झालं. तर इथं ॲम्ब्युलन्स आणली आणि ॲम्ब्युलन्समधनंच तसंच त्या ठिकाणी विधी करायला स्मशानभूमीत नेलं. म्हणजे आल्याला गेलेलं सुद्धा कळलं नाही. आणि म्हणलं ही काय पुणे मुंबईचं यायला. आमच्या गावामध्ये आम्ही जर गेलो ठेच लागली तरी घरात 100वर बायका अशा रडत बसते त्या की काय झालं आणि कसं झालं. हे असं हे जे प्रेम आहे हे प्रेम मिळवणं हे आपल्याला गावीच मिळू शकतं. त्यामुळं गावाची नाळ तुटता कामा नये. गावामध्ये जे आपली म्हणजे आता काही असेल, कुणाचं पटतंय कुणाचं पटत नाही, भावाभावाचं राडं काही असेल, परंतु हे सगळं होत असताना आपलं त्या ठिकाणी गेलेलं आयुष्य या सगळ्या गोष्टीचं आपण बघितलं पाहिजे. आणि नक्कीच आज या ठिकाणी आपण प्रत्येकाचं बघत असताना आता आपल्या या मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र हजारे यांनी सुद्धा शून्यातूनच त्या ठिकाणी विश्व निर्माण करत आणलं. तानाजीराव जाधव यांनी सुद्धा शून्यातूनच विश्व निर्माण केलं. आपले कार्याध्यक्ष सुद्धा आज जवळजवळ मला वाटतं तुम्ही येऊन 40-50 वर्ष आम्ही या ठिकाणी या नगरपालिकेत काम करायला येत होतो. तानाजीराव तुम्ही बी त्यावेळेला यायचं होता. अजून आम्ही नवीन होतो पण आम्हाला विनाकारण आधार वाटायचा. त्यावेळेला लगी आपले संबंध आले नव्हते. एखादं वर्ष यांचे लगे आले, 1-2 वर्ष गेल्यानंतर, पण 1-2 वर्ष नुसत्या आधारावर सुद्धा त्या ठिकाणी आम्ही तिथं राहू शकलो, काम करू शकलो. म्हणजे एकमेकाला आधार. माझा आहे माणूस, माझं जरी पटत नाही ह्यांना घेऊन गेलं तरी माझं काम होऊ शकतं. ही अशी परिस्थिती या ठिकाणी आपल्याला होती. आणि आयुष्यात कुठल्या वेळेला कुठल्या वळणावर कुणाची गरज पडते हे माहीत नसतं. त्यामुळं आपण सगळ्यांनी एकमेकाला माणूस माणसाला मी जी म्हणतोय गुंफत गेलं पाहिजे. जशी आपली फुलाची माळ आहे तशा पद्धतीनं जर आपण गुंफत गेलो तर नक्कीच त्याचा हार बनून कुणाच्याही गळ्यात पडून त्या ठिकाणी त्याची शोभा वाढल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि ज्या पद्धतीनं मी आता जसं म्हणलं त्यांना हे विश्व निर्माण करत असताना काय अडचणी कमी आल्या नाहीत. तुम्ही सुद्धा या ठिकाणी सोलापूरला येता. सोलापूर म्हणजे आता काय खूप लांब नाही. तात्या बेत्याचं मुंबईला पुण्याला तात्या या खूप अडचणी आहेत. परंतु त्या ठिकाणी सुद्धा तात्यांनी अतिशय अथक परिश्रम घेऊन, म्हणजे मला कधी असं आठवत नाही की तात्याला फोन केला आणि तात्या नाही असं उत्तर, निगेटिव्ह अजिबात काय नाही. कुठं अडचण आहे तिकडं अडचण आहे, अरे माझा तिकडं ती माणूस आहे जा तू त्याकडं, त्याचं तुझं काम होईल. काम झालं म्हणूनच ती माणूस फोन करणार तात्याला. म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा या ठिकाणी आज पाठीमागच्या काही वर्षापूर्वी त्याचा हेतू वेगळा होता. परंतु आज अशी परिस्थिती आहे की मंगळवेढा मित्रमंडळ पुण्यात असेल किंवा मुंबईमध्ये असेल एक चांगल्या पद्धतीचं काम त्या निमित्तानं होतंय.
परवा कार्यक्रम पुण्यामध्ये झाला, मला वाटतं 1,500-2,000 लोक 2,000च्या पुढं उपस्थिती त्या ठिकाणी होते. मुंबईमध्ये सुद्धा तात्या परवा आपण घेतला, आपल्या हॉटेलमध्येच घेतला, पण छोट्याखानी घेतला होता. मोठा घ्यायचा होता पण आम्हाला त्यावेळेला ह्याच्यात वेळच मिळाला नाही. आता ह्याच्यानंतर आपण मुंबईत घेऊ, अधिवेशनाच्या अगोदर घेऊ. तर हे कार्यक्रम घेण्याच्या मागचा हेतू एकच आहे की तुम्हाला कुठं गरज पडत असते, दवाखाना असेल, नोकरीच्या रूपात असेल, शिवाय जाता जाता कोणतं ट्रॅफिकवाला तर अडवतोय, तेवढं तर होतंच, काय नाही म्हणलं तर. पण या सगळ्या गोष्टीचं एक कुठंतरी आपल्याला आधार असतो की त्या डिपार्टमेंटमध्ये कोणतं आहे आपलं, कोण ही नसेल तर ती आहे बाबा, ती नसेल तर ही आहे, आणि कोण नसेल तर मी आहे. तर या निमित्तानं नक्कीच या पुढच्या कालावधीमध्ये आपलं संघटन हे एकत्र आले पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं आपली नाळ मातीची तुटली नाही पाहिजे. एवढ्या गोष्टी आपण या पुढच्या कालावधीत करूया. आणि हे कार्यक्रम घेण्यामागं आता बरीचशी आमची चर्चाही झाली, आणि मलाही वाटतंय आपण हॉस्टेलला राहत असताना त्यावेळेला वाटत असतंय, म्हणजे हॉस्टेलला आम्ही कुठं, मी होतो सांगलीला, कोल्हापूरला तालमीत होतो, त्यावेळेला MH-13 गाडी जरी बघितली तेवढा असा आधार यायचा, हे आमच्या जिल्ह्यातली गाडी. आता हॉस्टेलला यात राहत असतील ती सगळ्याला माहीत असेल. MH-13 बघितलं का आपल्यालाही बरं वाटतं, MH-45 बघितलं तरी बरं वाटतंय. त्याचं कारण एकच आहे की आपण इतर जिल्ह्यामध्ये राहत असताना आपल्या जिल्ह्याचा स्वाभिमान किंवा आपल्या जिल्ह्यातला एखादा माणूस आपण जे बघतोय त्यावेळेला आपल्याला मनातून खूप आनंद होत असतोय. तर अशाच पद्धतीनं आपण लय लांब नाही तरीसुद्धा या ठिकाणी सुद्धा आपण संघटन आणि चांगल्या पद्धतीची आपल्या आयुष्यातली प्रगती करण्यासाठी आपण एकत्रित राहण्याचं गरजेचं आहे. सर्वांनी एकत्रित राहावं, आणि ज्या ज्या वेळेला आपल्याला कुठलीही गरज पडत असेल तर नक्कीच त्या ठिकाणी मी 100% तुमच्या मंडळाचा सदस्य म्हणून मी 100% आपल्याला काम करीन, एवढी ग्वाही या निमित्तानं देतो. आता महेशरावनी सांगितलं ते, या मी आता काही नावं घेत नाही परत रिपीट, या तालुक्याचं असं झालं, पण ते त्या तालुक्याचं होतं ते एक मोठे आहेत म्हणून केलं, असं काही होत नाही. आता मी आता चर्चा केली आहे की ज्या पद्धतीनं आपण ज्या मार्गानं जायला पाहिजे तो मार्ग आपण कट करतोय. जसं आता तुम्ही सांगितलेला निरोप मला दिला कॉलेजचा सुद्धा, ते आपण करता येईल, आपल्याला 100% आपल्याला करता येईल. त्यामुळं आपल्या भागातील पोरांना ते काम लागेल किंवा पोरं तयार होतील, तर अशा पद्धतीचे प्रकल्प सुद्धा आपण आपल्या भागामध्ये केले पाहिजेत. शिवाय आता या सोलापूरमध्ये काम करत असताना या ठिकाणी म्हणजे तुम्ही आता जागेचं बघा, हॉस्टेल त्या ठिकाणी तुम्हाला जसं पाहिजे 5 कोटीचं, 10 कोटीचं, 20 कोटीचं ते हॉस्टेल बांधण्याचं काम या ठिकाणी मी 100% करेन. आणि आपल्याला एक कायमस्वरूपी जागा मंगळवेढा मित्रमंडळाला आपल्या या सोलापूर शहरामध्ये होईल अशी ग्वाही या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो. आणि परत एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो, आज जरी झालं परत चहा पाण्याचा किंवा अल्पहाराचा एखादा कार्यक्रम करूया, आणि परत एकत्रित होऊन आपली ताकद या पुढच्या कालावधीमध्ये आपण दाखवूया, एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि आपल्याला सर्वांना नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि हा सत्कार या ठिकाणी मला इथं बोलवून केला त्याबद्दल मी सर्व मंगळवेढा मित्रमंडळाचं, सोलापूरतल्या सर्व सदस्यांचं मनापासून मी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा, राकट देशा. हॅलो, आता समाधान दादाने जे सांगितलं ते हॉस्टेल तुम्हाला आज ग्वाही देतो की राजेंद्र हजारे, मी तानाजी जाधव, भगरे साहेब आणि तानाजी गाव यांनी ठरवलेलं आहे की जरी संघटने नाही जागा दिली तर आम्ही जागा घेणार आहोत. जागा घेणार म्हणजे घेणार. ठीक आहे. कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा, अशा महाराष्ट्र विधानसभेचे प्रतिनिधित्व मंगळवेढा पंढरपूर प्रतिनिधित्व करणारे आमदार समाधानदादा अवताडे
यांचं मनोगत या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. परिवारातील सदस्य कुमारी भार्गवी जाधव या ठिकाणी आपलं नृत्य सादर करेल आणि त्यानंतर आवताडे यांचा खूप आमचा स्नेहसंबंध होता. अतिशय जिव्हाळ्याचा मनमिळावू माणूस आणि त्यांचे संस्कार समाधानदादा आवताडेवरती झालेले आहे. निश्चित मंगळवेढा आणि पंढरपूर या क्षेत्रातील जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचं महान कार्य आदरणीय समाधानजी दादा आवताडे हे नक्की करतील